नमस्कार मंडळी, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये थंड प्यावे वाटते, तसेच थंड खावे वाटते। तसेच आज आपण पाहणार आहोत शरीराला थंडावा देण्यासाठी एक काकडीची भन्नाट अशी रेसिपी। व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्कीच पहा। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी एक काकडी घेतली आहे। काकडी स्वच्छ धुवून घेतली, त्यानंतर पिलरने त्याची वरची जी साल आहे ती काढून घेतली। त्यानंतर काकडी उभ्या स्लाइसमध्ये कापून घ्यायची। तर इथे तुम्ही काकडी किसून घेतला तरी सुद्धा चालेल। तर इथे मी सर्वच काकडी व्यवस्थित अशी कापून घेतली। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतली। अर्धा इंच आलं, एक हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची। तर इथे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायची। त्यानंतर यामध्ये 1 वाटी रवा घालायचा आहे। तर रवा इथे तुम्ही कोणताही घालू शकता, जाड बारीक कोणताही चालेल। तर इथे मी जाड रवाच घेतला आहे 1 वाटी। तर इथे आपल्याला दही घालायचं आहे अर्धी वाटीवर। तर इथे पाहताय तुम्ही किती घट्टसर आपले हे दही लागलेले आहे। घरचेच दही आहे, फ्रेश दही घ्यायचे। त्यानंतर यामध्ये पाणी न घालता हे मिक्सरमधून बारीक दळून घ्यायचं आहे। तर इथे मस्त असं आपलं मिश्रण तयार झालं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्येच मी थोडेसे पाणी घालून घेतले आणि तेच पाणी यामध्ये घालून घ्यायचे। तर इथे जास्तच बॅटर घट्ट वाटत आहे, त्यामुळे थोडेसे परतला पाणी घालून घेतले आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचे। ही काकडीची रेसिपी तुम्ही एकदा बनवलात तर आठवड्यातून 4 वेळा बनवून खाल, एवढी ही जबरदस्त तयार होते। तर मिश्रण थोडा वेळ बाजूला ठेवूया, लगेचच एक चटणी तयार करूया। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी खवलेले ओले खोबरे, 2 हिरवी मिरची, अर्धा चम्मचभर जिरे, 4 ते 5 लसूणच्या पाकळ्या, कोथिंबीर, आलं अर्धा इंच, मीठ चवीनुसार, लिंबाचा रस घालायचा आणि थोडेसे पाणी घालून हे मिक्सरमधून बारीक दळून घ्यायचे। त्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि त्यानंतर फोडणी पात्रामध्ये तेल गरम करून घेतले। त्यानंतर यामध्ये 1 चम्मचभर तेल घालून घेतले। तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचे। जिरे घालून घ्यायचे, मोहरी घालून घ्यायची, कढीपत्ता घालायचा आणि ही खमंग फोडणी मस्त अशी चटणीवरती घालून घ्यायची। तर इथे पाहताय तुम्ही मस्त अशी आपली छान अशी चटणी तयार झालेली आहे। खूपच सुंदर आपली ही चटणी तयार झाली आहे। चटणी बाजूला ठेवूया, लगेचच बॅटरकडे वळूया। तर 10 ते 15 मिनिटे झाल्यानंतर बॅटर मस्त असे फुलले गेले आहे, कारण यामध्ये रवा आहे, तर रवा छान असा फुलला जातो। आणि बॅटरची कन्सिस्टन्सी पाहताय, जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही आहे। चवीनुसार मीठ घालून घेतले। लगेचच आपल्याला याचे डोसे तयार करून घ्यायचे आहे। तर आज आपण सॉफ्ट आणि स्पॉन्जी काकडीचे डोसे पाहणार आहोत आणि ही रेसिपी युनिक आहे, एकदा नक्कीच बनवून पहा। गॅसवरती तवा गरम करायला ठेवला, त्यावरती थोडेसे पाणी शिंपडून घ्यायचे। त्यानंतर कापडाने पाणी पुसून घ्यायचे आणि इथे 1 ते 1.5 पळी बॅटर घालून घ्यायचे। गॅसचा फ्लेम मध्यम ठेवायचा आणि मध्यम आचेवरती डोसा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। अगदी हळूवारपणे हे बॅटर स्प्रेड करायचं आहे, जास्तसुद्धा स्प्रेड करायची नाही। मस्त अशी जाळी पडत आहे, इथे पाहताय तुम्ही। अजिबात इनो किंवा सोड्याचा वापर न करता छान अशी जाळी पडलेली आहे। 1 चम्मचभर तेल घालून घेते। पहिलाच डोसा आहे त्यामुळे मी तेल घालून घेतले आहे। त्यानंतर झाकण ठेवायचे, अगदी 30 सेकंदासाठी झाकण ठेवले। लगेचच झाकण काढून घ्यायचे आणि इथे खालच्या बाजूने छान असा डोसा शेकून घ्यायचा आहे। गॅसची आच मध्यमच ठेवायची, जास्तसुद्धा आपल्याला गॅसची आच ठेवायची नाही आहे। दुसऱ्या बाजूने पलटी करून घ्यायचा आणि छान असा हा डोसा शेकून घ्यायचा। तर इथे पाहताय तुम्ही मस्त अशी जाळी पडलेली आहे डोशाला। आणि हा डोसा उन्हाळ्यामध्ये एकदा नक्कीच बनवून पहा। या अगोदर तुम्ही असे डोसे बनवलेत नसालच,
एवढे मी 100% सांगते. पण या पद्धतीने तुम्ही डोसे बनवलात तर तुमचे डोसे सर्वांनाच आवडतील. लहान मुलेच काय मोठेसुद्धा खुश होतील. तर इथे दुसरा डोसा घालण्या अगोदर तव्याला पहिले पाणी मारून घ्यायचे आणि त्यानंतर डोसा घालून घ्यायचा. तर जास्तीचं बॅटर न घालता 1.5 पळी बॅटर घालायचे आणि थोडेसे स्प्रेड करायचे. तर इथे मी अजिबात आता तेल वापरत नाही आहे. लगेचच झाकण ठेवून घेते आणि 30 सेकंदानंतर झाकण काढून घ्यायचे. इथे पाहताय तुम्ही किती सुंदर रंग आलेला आहे. खूपच मस्त असा हिरवागार रंग आलेला आहे आपल्या डोशाला आणि खरंच खूपच मस्त दिसतो हा डोसा. पलटी करून घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असा शेकून घ्यायचा किंवा तुम्ही एकाच बाजूने सुद्धा शेकून घेऊ शकता. तर इथे मी 2 डोसे बनवून घेतले आहेत. गरमागरम या चटणीसोबत अप्रतिम लागतात. तुम्ही एकदा बनवलात ना तर आठवड्यातून 4 वेळा बनवाल एवढे मी 100% सांगते. तर पहा किती मऊ लुसलुशीत हे डोसे आपले तयार झालेले आहेत. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक, शेअर, हाईप तसेच सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.